नमस्कार। तर सर्वप्रथम सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर विजयादशमीला सर्वात आवडतं फूल आहे सगळ्यांचे। तर विजयादशमीला हे फूल आणतातच आणि घराला याचे तोरण लावतात। घराला काय सगळ्याच घरातल्या वस्तूंना मोठ्यावाले याचे हार ओढतात। तर कुणाला लागत असतील तर माझ्या शेतात या आणि कमीत कमी जास्ती नाही कमीत कमी 50 रुपये किलोने घेऊन जा, जास्त भाव सांगत नाही। तर याच्यानं माझा व्हिडिओ टाकणार नाही झाला। तुम्हाला माहिती आहे माझ्या मागे एवढे काम आहे की संध्याकाळ लोक निरा फुलंच तोडायला लागले, त्यामुळे रेसिपीचा व्हिडिओ मला टाकणं झाला नाही। पण आज काही करून मी तुम्हाला सोयाबीनच्या शेंगा, हिरव्या शेंगांची भाजी दाखवणार आहे आज। कारण की सोयाबीनचं सीजन हे संपत चाललेलं आहे, तरी काही झाडांना हिरव्या शेंगा आलेल्या आहे, तर त्याची भाजी मस्त बनवून मी तुम्हाला दाखवणार आज। तर या मग फुलं तोडायला पहिले। तर इकडून तिकडून झेंडू लावलेला आहे आणि मधात आहे मस्त गुलाबांचे झाडं लावलेले आहे बघा। त्याला फूल पण आले, चांगली मस्त कळी आलेली आहे हे बघा। तर काहीतरी नवीन करायचा विचार केला, चला म्हटलं यंदा फुलांची शेती करून बघा। आणि फुलांच्या शेतीमध्ये इन्कम आहेच म्हणता येते, नाही पण कधी कधी नाही म्हणता येते, कारण पाण्याने पूर्ण हे झोपून गेलेले तुम्ही बघू शकता। हे नुकसान पण फार आहे। यंदा पाण्याची पातळी जास्त वाढलेली आहे, पाणी थांबतच नाही आहे। दिवसभर ऊन तपते, संध्याकाळी बर असते, ते एक तर मग दुपारी बर असते, कधी बरसूच राहिलं, थांबून नाही राहिलं। तर फायनली आता माझे फुलं तोडणं झालेलं आहे। कमीत कमी 3 ते 4 क्विंटल फुलं आम्ही तोडलेलं आहे उद्या मार्केटला न्यायला। तर आता चला म्हटलं आता मस्त रेसिपीची तयारी करूया। तर हे बघा मी सोयाबीनचे झाडं आता काढून घेतले शेतामधून। अशी हिरवे झाडं मस्त काढून घ्यायचे आणि याचे दाणे काढून एकदम जबरदस्त अशी चटणी होते सोयाबीनच्या दाण्यांची। आणि तुम्हाला माहितीच आहे याच्यामध्ये प्रोटीन हे भरपूर प्रमाणात आहे आणि प्रोटीनची आवश्यकता आपल्या शरीराला जेवढी लागेल तेवढी आहे। जेवढं तुम्ही प्रोटीनयुक्त पदार्थ खाल तेवढं आपलं शरीर उत्तम राहते। म्हणून सोयाबीनच्या शेंगांची भाजी खायला सोडू नका, आता लगेच जा, कारण की सोयाबीन आता कापणीला येत आहे। त्याच्या अगोदर काही ना काही झाडं तर राहतेच वावरात हिरवीवाले, आणा मस्त। आणि याची उकडलेले शेंगा पण जबरदस्त लागते, तर उकडून खा, भाजी बनवून खा, पण खा जरूर। तर आता मी काढून घेते काही झाडं दिसते ते। तर चला मग आता मी बरेचसे झाडं तोडून घेतलेले आहे हे बघा। तर मस्तपैकी आता याची मी तुम्हाला चटणी बनवून दाखवते आणि काही यातल्या उकडून पण खाणार मी। मला उकडलेल्या शेंगा भरपूर आवडतात। चला तर मग हे बघा माझं शेत मस्त फुलांनी भरलेलं आहे। मी अशी जाते आता, चला। तर हे बघा आता मी सोयाबीनच्या शेंगांचे दाणे काढून घेत आहे। मस्त असे आधी पाने तोडून घेतली, पाण्याच्याने दाणे म्हणजे शेंगा तोडायला भारी जात होत्या। तर असे मस्त पानं तोडून घ्यायचे आणि मग तोडायचे अशा शेंगा आणि मग दाणे काढून घ्यायचे आणि मस्त भाजी बनवायची। मग तर सोयाबीनच्या शेंगांच्या दाण्यांच्या भाजीसाठी मी 2-3 कांदे घेतलेले, लहान आहे म्हणून 2-3 घेतले, आणि 1 टमाटर घेतलं आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। ते आता मी व्यवस्थित त्याला कापून घेते। तर आता सोयाबीनच्या हिरव्या दाण्यांच्या भाजीसाठी मी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे, बघू शकता। तर कांदा कापून घेतले 2-3 लहानवाले,
3 हिरव्या मिरच्या कापून घेतल्या, 1 लहान टमाटर कापून घेतलं, थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं घेतलं, 1.5 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेऊन घेतलं. तर आपली इकडं कढई तापलेली आहे, चूल पण मस्त पेटली, कढई तापली. त्याच्यात आता ही दाणे टाकून मी परत थोडेसे भाजून घ्यायचे चांगले मस्त. याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, कारण याला तेल सुटते अगोदरच, म्हणजे जास्त तेल टाकायचं नाही. मस्त याला भाजून हे दाणे थोडेसे वाटून घ्यायचे, मग जाडसर बारीक असे. तर आपले दाणे भाजून झालेले आहे. तर याला आता मी टोपल्यामध्ये काढून घेते. तर आता मी याला जाडसर बारीक वाटून घेते. तर आता याच्यामध्ये मी 1.5 मापूल तेल टाकून घेते. तेल कमीच टाका, कारण त्याला अगोदरच तेल सुटतंय, म्हणून तेलकट भाजी खावं वाटत नाही ते, त्यामुळं तेल कमी टाका. आणि याच्यामध्ये भरपूर असे फायदे आहेत आणि तुम्हालाही माहित आहे. तर मस्त बनवा आणि खा, आणि चवीला भन्नाट लागते. माझ्या तर खूप आवडीची आहे आणि सगळ्यांच्याच आवडीची असणारच, कारण या चवीला याची चव मस्त लागते. तर आता पहिले मी जिरा आणि मोहरी टाकून घेते. हे बघा, मस्त जिरा आणि मोहरी तडतडू द्यायची चांगली, व्यवस्थित चव मस्त येते. मग नंतर टाकायची हिरवी मिरची, हिरवी मिरची होऊ द्यायची. आणि आता टाकायचा कांदा. तर कांदा व्यवस्थित लालसर असा होऊ द्यायचा मस्त. तर आपला कांदा लालसर झालेला आहे. तर आता याच्यामध्ये मी मसाले टाकून घेते. आणि आता टाकायचं याच्यामध्ये टमाटर. कांदा टमाटर हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं असं चमच्याने प्रेस करत करत, आणि सगळ्या इकडं मग ते मस्त व्यवस्थित लागून जाते. हे बघा, आता हे होतच आलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी हे आपले वाटून घेतलेले सोयाबीनचे दाणे याच्यात टाकून देते मस्त. हे बघा, असं जाडसर बारीक मी वाटून घेतलं, याच्यात आता टाकून देते. आणि मस्त अगदी 5 मिनिटात आपली भाजी बनवून आता तयार होणार. तर एक वेळ करून पहा, चवीलाही चवदार होते. तर आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आणि वासही एवढा जबरदस्त येत आहे की चवीलाही भन्नाट झालेली असणार. तर मला आता पण स्वयंपाक करायला लागते आणि शेतामध्ये जायला लागते, तर मी शेतामध्ये जेवण करणार. तर आता याला मी काढून घेते मस्त. हे बघा, तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा, चवीलाही जबरदस्त लागते, खरंच सांगते. तर चला, तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये. धन्यवाद.